आपण हा प्रयत्न करतोय प्रत्येक शहरामध्ये पिण्याचं मुबलक पाणी मिळालं पाहिजे। त्याकरता आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्याला अमृत सारखी योजना दिली। अमृत योजनेतनं आपल्या महाराष्ट्रामध्ये 30,000 कोटी रुपयाच्या योजना वेगवेगळ्या शहरांमध्ये झाल्या। आज ज्या शहरांमध्ये अमृतच्या योजना पूर्ण झाल्या त्या शहरांमध्ये पिण्याचं पाणी 365 दिवस प्रत्येक घरामध्ये नळामध्ये येत आहे। आज आपण पाहू शकतो अमृतच्या माध्यमातून आपले नाले साफ झाले, अमृतच्या माध्यमातून सीवेजच्या योजना झाल्या, अमृतच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला मिळणार 3,000 रुपये 2 हप्त्याचे पैसे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले, तुम्ही पण संपूर्ण माहिती बघितली। तर व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुढचे 2 हप्ते कधी येणार आहेत। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत। तुम्ही सुद्धा वारंवार कमेंट करून विचारत आहात ते कधी येणार आहेत व तारीख कोणती आहे, डेट कोणती आहे। तर आजचे तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील। संपूर्ण माहिती ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। आज तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील आणि जे तुमचे निश्चित सगळेच बहिणीची KYC झाली असेल कदाचित, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणीचे पैसे हे आचारसंहितेमुळे लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील। असं लाडके बहिणीचे पैसे हे आचारसंहितेमुळे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील असं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे। देवाभाऊ यांच्यानुसार डिसेंबरच्या महिन्यामध्ये तुमचे हे पैसे मिळणार आहेत। पुढच्या डिसेंबर महिन्यामध्ये पैसे मिळणार आहेत हे देवेंद्र। तर त्यामध्ये तुम्हाला आता क्लिअर झाले असेल तुमचे पैसे केव्हा व कधी मिळतील। ठीक आहे। ज्या बहिणींची अजूनही ही KYC झाली नाही, आता ज्या बहिणींची ही KYC अजूनही झाली नाही त्यांनी सांगितलं आहे की 31 डिसेंबरपर्यंत त्यांनी त्यांची KYC प्रक्रिया हे पूर्ण करून घ्यायची आहे। देवाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही KYC करून घ्यायची आहे। होऊ शकते त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे नाही येतील, काही कारणं होऊ शकतात की त्यांच्या अकाउंटला पैसे जमा नाही होतील, नाहीतर तुम्ही लगेच KYC करून घ्या तर तुम्हाला पुढचे 2 हप्त्याचा लाभ मिळेल। कदाचित तुमची नाही झाली असेल, कोणत्या कारणास्तव डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणत्या तरी प्रॉब्लेम झाले असतील तर तुम्ही आजच ते क्लिअर करून घ्या। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दादा देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमची KYC किंवा तुमचे जे काही अडचणी असतील, कोणाचं वडील वारले तर कोणाचे हजबंड वारले असतील किंवा खूप सारे कारणं होऊ शकतात ज्यामुळे तुमची KYC होत नाही। अजून त्यावर त्यांनी काही स्पष्ट सांगितलेलं नाही, परंतु तुमची जी KYC झालेली आहे, ज्यांची व्हायची आहे त्यांनी ते जे सरकारी जसे अंगणवाडी सेविका आहे किंवा इतर कोणी आहे त्यांना विचारून सुद्धा तुम्ही ते फॉर्म सबमिट करू शकता, पण KYC तुम्हाला करायची आहे। आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा मागच्या वेळेला माहिती दिली होती की ज्या महिलांनी अजूनपर्यंत KYC केलेली नाही त्यांचा लाभ बंद होणार। आता बऱ्याच महिलांच्या मनात हा पण प्रश्न आहे की KYC केल्याने लाभ हा बंद होतो। लाभ त्यांचाच बंद होणार आहे जे त्या KYC मध्ये पात्र ठरणार नाही। आता पात्र कोण नाही ठरणार, तर बरेचसे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, जसे काही पोलीस खात्यातल्या झाल्या महिला किंवा इकडल्या तिकडल्या ज्या महिला अवैध प्रकारे लाभ घेत आहे, जे पात्र नसून सुद्धा लाडक्या बहिणींचा लाभ घेत आहे, ज्यांना गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे, जे नोकरीवर आहेत किंवा ज्यांच्याकडे 4 व्हीलर मोठ्या गाड्या घोड्या पॉवर धुरे सगळ्या गोष्टी आहेत, अशा महिला ज्यांना त्या गोष्टीचा लाभ नाही पाहिजे त्या कधी त्या लाभ घेत असतील त्यांच्यासाठी ते अपात्रता आहे। आणि ज्या महिलांचं खरंच पात्र आहेत पण त्यांना अशी भीती आहे की अपात्र होऊन जाऊ असं काही, तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करा, सगळं प्रत्येक गोष्ट बरोबर प्रॉपरली KYC करून ठेवा। तुमचं राशन कार्ड जे आहे त्या गोष्टी सगळ्या अपलोड करा, तर तुम्हाला अपात्र करण्यात येणार नाही, तुम्ही पात्रच राहणार आहेत। KYC ही प्रक्रिया त्या महिलांना जाणून घेण्यासाठी आहे ज्या महिला अपात्र असून सुद्धा पात्रतेचा लाभ घेत आहेत, गव्हर्नमेंट सर्वंटवर आहेत, अवैध लाभ घेत आहे, अशा महिलांसाठी ते प्रक्रिया मुख्यमंत्री यांनी सांगितली आहे। जशी आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे
की अशा महिलांसाठी तो लाभ बंद होणार आहे, जे गव्हर्मेंट सर्वंट आहेत, जे अवैध लाभ घेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काही महत्त्वाच्या 5 घोषणा केलेल्या आहेत. ते पण तुम्हाला आम्ही समोर व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणत्या 5 घोषणा केलेल्या आहेत जे लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. जसं त्या 5 स्कीमा अशा आहेत की त्यामध्ये त्यांनी घरकुल योजना काढली होती, सूर्योदय घर योजना काढली होती. त्यानंतर त्यांनी ई रिक्षा, ज्या महिला त्यांच्यासाठी ई रिक्षा स्कीमसुद्धा त्यांनी काढली होती, त्याचीसुद्धा निधी मंजूर केलेला होता. त्यानंतर नमो किसान योजना, अशा 5 योजना त्या काढलेल्या होत्या. किसान संरक्षणाची सौर ऊर्जा अशी योजना होती एक, ते सुद्धा काढलेली होती. अशा त्यांनी महत्त्वाच्या 5 स्कीमा काढलेल्या आहेत. आणि त्यानंतर आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी सुद्धा काही स्कीमा काढल्या, जसे मुद्रा लोन झालं. त्यानंतर आपलं जे आरोग्य विमा, त्या बाबतीतलं माहिती दिलेली होती. अशा खूप साऱ्या स्कीम ह्या आपल्या देवाभाऊ आणि माननीय प्रधानमंत्री आपल्या मोदीजींनी काढलेल्या होत्या. तर ह्या स्कीमा काढलेल्या होत्या. मुख्य बोलायचं झालं म्हणजे तर तुमचे येणाऱ्या 2 हप्त्याचे पैसे हे कधी येणार या बाबतीत आपली संपूर्ण चर्चा होत होती. मुख्यमंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळणार, हे तर आपल्याला कन्फर्म झालेलं आहे की हे डिसेंबर या नोव्हेंबर कोणत्या महिन्यात, आता नोव्हेंबर तर संपत आला, तर निश्चितच डिसेंबर महिन्यात तुमचे 2 महिन्याचे एकत्र पैसे मिळतील असं त्यांच्या माहितीनुसार, न्यूजच्या माहितीनुसार समजत आहे. TV9 किंवा इतर जे न्यूज चॅनल आहेत त्यांच्या न्यूजच्यानुसार असं सांगण्यात आलं होतं की लाडक्या बहिणीचे 2 हप्त्याचे पैसे एकत्र नोव्हेंबर महिन्यात 10 तारखेच्या पर्यंत मिळणार आहेत, लाडक्या बहिणीच्या अकाउंटच्या जमा होणार आहेत. तर ही एक लाडक्या बहिणीसाठी चांगली, महत्त्वाची व खुश खबर होती. अशाच स्कीम, गव्हर्मेंट स्कीम, त्यानंतर नोकरी, त्यानंतर प्रायव्हेट जॉब, इतर कोणत्या न्यूज, आर्मी, पोलीस भरती, या सगळ्या बाबतींनी आम्ही अशाच व्हिडिओ अपलोड करत असतो. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही नोकरीप्रेम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व त्याच्याच बाजूला एक बेल आयकन दिसते, त्यालासुद्धा क्लिक करून घ्या. त्यानंतर कमेंट सेक्शनला जाताना तुम्हाला हाईपचं ऑप्शन शो करेल, ते हाईपचं ऑप्शनसुद्धा तुम्ही दाबून घ्या व एक तुम्ही कोणत्या राज्यातून बोलताय, आमचा व्हिडिओ कुठपर्यंत गेला आहे, तर राज्यातली एक छोटीशी तुमची कमेंट द्या. आणि तुमचे कोणते प्रश्न असतील किंवा काही असतील तर आम्ही लगेच इंस्टाग्राम अकाउंट ओपन करत आहे, तुम्ही त्यावरसुद्धा तुम्ही तुमचे जे प्रश्न आहेत ते विचारू शकता. आम्ही त्या प्रश्नाचे तुम्हाला निश्चितच स्पष्टपणे उत्तर देऊ. धन्यवाद.